मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींकरिता हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा असणार आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सर्व लाडक्या भगिनींकरिता, ज्या लाडक्या भगिनींचे मार्चचे, एप्रिलचे, मे महिन्याचं जे वितरण सुरू झालेलं नाही ते सुद्धा, आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर पासूनचे हप्ते थकलेले आहेत त्या सर्व लाडक्या भगिनींकरिता खूप सोप्या भाषेमध्ये एक आधारवड माहिती, आधारवड व्हिडिओ बनवत आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या सर्व लाडक्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. लाडक्या भगिनींनो, कुठलाही शासन निर्णय जरी नसला, कुठलं पत्र आदेश वगैरे काही असले नसलं तरी सुद्धा खूप दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात कोणी वक्तव्य करत नव्हतं, कोणी आपली प्रतिक्रिया देत नव्हतं खूप दिवसापासून. तर त्या योजनेवर आता बऱ्याचशा मंडळींनी आपले मतं मांडण्याकरिता सुरुवात केलेली आहे, ज्यापैकी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की घाबरून जाण्याची किंवा गोंधळ घालण्याची कुठली काही आवश्यकता नाहीये. स्क्रुटिनी अजून सुद्धा सुरू आहे आणि स्क्रुटिनी सुरू असल्यामुळेच काही लाडक्या भगिनींना लाभ मिळालेला नाहीये, काही लाडक्या भगिनींचा लाभ थांबलेला आहे. आणि मागच्या आठवड्याभरामध्ये प्रसार माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या पसरत आहे की आता इथून पुढे केवायसीला संधी मिळणारच नाहीये, केवायसी दुरुस्ती करण्याकरिता सुद्धा संधी मिळणारच नाहीये. परंतु असं काहीच होणार नाहीये. एक गोष्ट आपण मतदाते म्हणून, नागरिक म्हणून, लाभार्थी म्हणून लक्षामध्ये घ्या लाडक्या भगिनींनो, की ही जी योजना आहे ही योजना राज्य सरकारने आणली, तर ही योजना राज्य सरकारकरिता खूप महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ झालेला आहे, मदत मिळालेली आहे. त्यांचं सरकार या योजनेमुळेच आलेलं आहे कुठे ना कुठे असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाहीये. एकतर शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द आणि लाडकी बहीण योजना या दोन गोष्टीच्या जोरावरच हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे ज्या योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2.5 ते 2.25 कोटी लाभार्थी होते, त्यापैकी आता सध्या आठवड्याभरापासून आपण पाहत आहोत की 81 लाख लाडक्या भगिनी अपात्र झालेल्या आहेत. 81 लाख लाडक्या भगिनी यामधून वगळल्या जाणार आहेत किंवा वगळल्या गेलेल्या आहेत. कारण की नोव्हेंबर पासून खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे पैसे थांबलेले आहेत. पण मी मागच्या महिन्याभरापासून तुम्हा सर्वांना, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींना आश्वासित करत आलेलो आहे की लाडक्या भगिनींनो, गोंधळ घालू नका, टेन्शन घेऊ नका, घाबरून जाऊ नका. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हीच एक अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये मागच्या 6-6, 10-10 महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या भगिनींना आलेले आहेत. आणि वेळोवेळी सांगितलेलं आहे की या योजनेची गरज आपल्यापेक्षा कुठे ना कुठे या राजकीय लोकांना आहे, प्रस्थापितांना आहे. त्यामुळे आपल्याला ही योजना दिलेली आहे. आता फक्त काही दिवसापासून प्रकार आणि विषय असे झालेले आहेत की पुरुषांनी सुद्धा खोटी कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, घेतलेला आहे. आणि बऱ्याचशा ही योजना सुरू असताना एक महत्वाची गोष्ट मी खूप वेळा बोललो, जे गोष्ट काल आपल्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितली. माझे व्हिडिओ खूप हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करता लाभार्थ्यांना, तर ते मी तंतोतंत माहिती, आतली माहिती आणि आमच्यापर्यंत पोहोचेल, समजेल सोप्या भाषेत ती सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि अक्षरशः खूप फास्ट फॉरवर्ड माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत मी वेगवेगळ्या योजनांची देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेवढीच सक्सेस ठरलेली. त्याची खूप सारे द्योतक, खूप सारे उदाहरणं आहेत. बस समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 181 हा नंबर मी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपल्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी जाहीर केला होता त्याच्या 1 महिन्या अगोदर सांगितलेला होता. आता मी काही कोणी मंत्री संत्री आतलं नाही, परंतु त्या पोर्टलवर स्पष्टपणे तो उल्लेख केलेला होता. अशा खूप साऱ्या तारखा, खूप साऱ्या, मग पीएम किसानची तारीख असेल जी युट्यूबवर कुठेच नव्हती, ती तारीख मी मागच्या हप्त्याची जी होती सर्वात अगोदर दिलेली होती. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की खरी माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल. तर मूळ मुद्दा तोच आहे की मी आपल्या सर्वांना वेळोवेळी सांगत आलेलो आहे की जे नियम आहेत त्या नियमाव्यतिरिक्त काय असते की नवीन लाभार्थ्यांना संधी मिळालेली नाही, मान्य आपल्याला. परंतु जेव्हा योजना सुरू झाली त्यावेळेस समजा आता कुणी लाभार्थी, एखादी लाडकी बहीण 64 वर्षाचं त्यांचं वय आहे आणि या योजनेमध्ये सुरुवात केली होती तेव्हा 60 वर्ष सांगितले होते, परंतु मग 5 वर्ष वाढवून देण्यात आले. परंतु आता समजा वर्षभर झालं या योजनेला आणि ती लाडकी बहीण 64च्या जागी आता 65 वर्षाची झाली, तर नक्कीच ती लाडकी बहीण, त्या महिला भगिनी त्या योजनेमधून अपात्र होणार आणि त्यामधून कटणार. भले मग त्यांना श्रावणबाळ निवृत्तीमध्ये अर्ज भरून, फाईल भरून तिकडे लाभ घेता येईल, नो डाऊट, परंतु या योजनेमधून ते कटणार. मग या योजनेमधून कटण्याची वेगवेगळी कारणे आहेत. केवायसी चुकणे हे सुद्धा तेवढंच कारण आहे. महत्वाचा विषय 64-65 वर्षाचा विषय तो सुद्धा आहे. कागदपत्रामध्ये तफावत, अर्ज करत असताना वडिलाच्या नावाचं आधार कार्ड दिलं, नंतर मग काही 6-12 महिन्यामध्ये त्यांनी अपडेट केलं, लग्न झालं, अशी छोटी छोटी वेगवेगळी कारणं आहे. त्या वेगवेगळ्या कारणास्तव आता लाडक्या बहिणी सांगतात बऱ्याच वेळा आमचं सर्व काही बरोबर असताना सुद्धा
चुकलेलं आहे, तर मग हरकत नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल परत एकदा स्पष्ट केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी सांगत आहेत त्यांचं खरोखर अक्षरशः सर्व काही योग्य आहे, खरं आहे, स्पष्ट आहे. आणि एवढंच काय तर त्यांनी निवेदन सुद्धा दिलेली आहे. म्हणजे बघा, योजना कोणतीही असो, आपल्याला जर लाभ घ्यावायचा असला लाभार्थी म्हणून, तर घरी बसून किंवा फक्त विचारपूस करून प्रश्न करून चालत नाही. आपला न्याय हक्क पदरामध्ये पाडून घेण्याकरिता बऱ्याच वेळा वेगवेगळी पावलं उचलावी लागतात. आंदोलन, मोर्चे, निवेदनं, विनंती अर्ज करावं लागतात, तक्रारी करावं लागतात. त्याच्याशिवाय पदरात पडत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही काय चुका व्हायला लागल्या, काय अपडेट करावं आणि काय अपडेट करण्यासारखं, काय बदल करण्यासारखं आहे. आणि बदल हे होतच असतात. त्यानुसार त्यांनी लाडक्या बहिणींकरिता काल परत एक वेळा सांगितलं की ज्यांचं सर्व काही खरं आहे तरी सुद्धा त्यांचा लाभ थांबलेला आहे, तर त्यांची फेर तपासणी होणार आहे. म्हणजे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की फेर तपासणी होणार. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की स्क्रुटिनी सुरू आहे. याचा अर्थ असा नाही की 81 लाखाचा आकडा प्रसार माध्यमामध्ये आला म्हणजे खरोखरच 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र होऊन जातील किंवा त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही. नक्कीच सांगतो, मी तुम्हाला आश्वासित करत आहे, परत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळणार. केवायसीची सुद्धा संधी देतील असते. ते जरी म्हणत असतील की आम्ही एप्रिलपर्यंत दिलेली होती, 1 महिना वाढवून दिलेला होता, परंतु मग नाही जर केवायसी झाली तर मग फेर तपासणी करतील. मग ते महिला अंगणवाडीच्या सेविका ताईच्या माध्यमातून असो किंवा इतर काही माध्यमातून किंवा परत पोर्टलच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किंवा ॲपच्या माध्यमातून. कारण की ॲपवर सुद्धा आपण पाहिलेलं आहे की तक्रार नोंदवण्याकरिताचा ऑप्शन आलेला आहे, परंतु ॲप सुरळीत अजूनही सुरू झालेलं नाहीये. याचा अर्थ बऱ्याचशा या योजनेवर काम सुरू आहे अजूनही. तुम्हाला वाऱ्यावर सोडतील असं सध्या तरी वाटत नाही. इतर योजनांमध्ये कसं आपण पाहत आहोत की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, दिव्यांगांच्या योजना असतील, एक वेळ त्यांचं 2-2, 3-3 महिन्याचं मागचं अनुदान जर मागे पडलं की त्यांना परत मिळत नाही. आपण वर्षानुवर्ष झाले पाहत आलेलो आहे. परंतु या योजनेविषयी मागच्या वर्ष 1.5-2 वर्षापासून मी तुम्हाला सांगत आहे की 6-6, 10-10 महिन्याचं लाडक्या बहिणींचं अनुदान ॲट ए टाइम एकाच वेळी 10-10 हजार, 10,500, 13,000, 16,000 असे आलेले आहेत. मी चेक करून दिलेलं आहे, मी त्यांना विड्रॉल करून दिलेलं आहे, मी सोबत गेलेलो आहे त्यांच्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं मार्चचं, एप्रिलचं अनुदान आलेलं नाहीये. आणि मे करिता तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की मे महिन्याचे जे पैसे आहेत तुम्हाला अर्धा जून होईपर्यंत मिळणेच नाहीये. कडू असो की काही असो, विनाकारण तुम्हाला म्हणायचं की आत्ता येतील खुश खबर, आनंदाची बातमी 2-4 दिवसात येतील, हे सर्व काही खोटं आहे. विनाकारण तुमची दिशाभूल करणं मला सुरुवातीपासून पटलेलं नाहीये. त्यामुळे मी व्हिडिओला लांबवण्याऐवजी सुरुवातीला जे तुम्हाला हवं असतं त्याचं उत्तर देऊन टाकतो. भलेही व्हिडिओ मोठा होत असेल, पण व्हिडिओ मोठा होण्यामागे खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. कारण की लाखो जण पाहतात, लाखो जण ऐकतात आणि त्यापैकी 4-2 जणच म्हणतात की जरा कमीमध्ये सांगत जा, थोडक्यात सांगत जा. पण थोडक्यात सांगून होत नाही. मग तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येतात, कमेंट बॉक्समध्ये मी उत्तर देतो, कमेंटची प्रतिक्रिया देतो, हा विषय वेगळा आहे. परंतु वेळोवेळी दिवसभर शक्य नसते तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं, ऑनलाईन राहणं, तरी सुद्धा माझा प्रयत्न असतो आणि मी देतो सुद्धा. परंतु व्हिडिओच्या माध्यमातून जर 3 किंवा 4, 5, 6 मिनिटं तुम्हाला सांगितलं तर सर्व लाखो लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचते. याकरिता माझा व्हिडिओ मी प्रयत्न करतो की 5-7 मिनिटाचा असावा आणि तुमच्यापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तर मिळावी, माहिती मिळावी. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली अपडेट आनंददायक बातमी, दिलासा, आधारवड आहे. हा व्हिडिओ तेवढाच तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल. ज्याप्रमाणे नेहमीच माझे व्हिडिओ तुमच्याकरिता उपयोगी ठरतात आणि विश्वासार्ह असतात आणि एक दिशा दर्शवणारे असतात आणि खरी माहिती पोहोचवणारे असतात लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावा याकरिता नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना सुद्धा आधार मिळेल, दिलासा मिळेल, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अजून काही प्रश्न असतील तर या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न उत्तरं विचारू शकतील. आपण त्याच्यावर चर्चा करू, पाठपुरावा करू, फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करू, परत माहिती संकलन करण्याचा प्रयत्न करू, अपडेट आली तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लाडक्या भगिनींनो. तर भेटूया लाडक्या भगिनींनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्याकरिताच्या गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.